मित्रांनो, जय आदिवासी जय जवाहर। आज आहे 25 नोव्हेंबर आणि आम्ही चाललो आहे ठाण्याला, पाटलीपाड्याला बिरसा मुंडा जयंती साजरी करायला, जी होती 15 तारखेला, पण ती आज साजरी केली जाते। तशी तर सगळीकडे साजरी केली जाते, पण आम्ही स्पेशली चाललोय पाटलीपाड्याला, कारण तिथे आपले आदिवासी सगळे युट्यूबर, कलाकार, डान्सर सगळे येणार आहे। आणि आपल्यासोबत आज आहे माझा भाऊ संदेश, माझी मम्मी, पप्पा आणि माझी वाईफ, सगळेच आलेले आहे। तर आपण तिकडे जाऊन बघूया, सगळ्या कलाकारांना भेटायचा प्रयत्न करूया। तर चला निघूया पुढे। फायनली आपण पोहोचलेलो आहे पाटलीपाड्याला, एवढा ट्रॅफिक स्किप करून। आता बघूया फंक्शन चालू झालंय की नाही, म्हणजे आपला कार्यक्रम चालू झाला की नाही। गाडीतून उतरताना बघितलं तर दीप पोजलच झालेलं आहे, तर आपण आता फोन काम बघूया। नहीं भूलती आमो नहीं भूलती हो, धरती आती रे नहीं भूलती, यूं धरती पे फूल न पाने, मन में पड़े ता फूल तोड़ दी, पान तोड़ दी, नहीं भूलती, नहीं भूलती आमो नहीं भूलती वो, धरती आती रे नहीं भूलती, यूं धरती पे आनन पानी, आनन पानी, आनन पानी, मन में पड़ेगा पानी, नहीं भूलती आमो नहीं भूलती वो, धरती आती रे नहीं भूलती, यूं धरती पे जीवे बाधा, जीवे बाधा, जीवे बाधा, धीरे 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 कर दी, नहीं भूलती, नहीं भूलती आमो नहीं भूलती वो, धरती आती रे नहीं भूलती, नहीं भूलती, नहीं भूलती। जोहार जिंदाबाद। बरोबर आहे। आणि म्हणूनच मला वाटतं या ठिकाणी जोपर्यंत या धर्तीवरती सृष्टी आहे, सृष्टीवरती सृष्टी म्हणजे म्हटलं तर मला वाटतं पान फुले सगळे वन्य प्राणी सर्व सर्व सर्व
आणि मी म्हणेन की जशी दृष्टी तशी सृष्टी, आणि सृष्टीतील सौंदर्य पाहण्याची शक्ती म्हणजे रुची आणि आवड. आणि याच आवडीने या सर्व दीपक दादाच्या सर्व सोबत असलेल्या सर्व मुलींनी अतिशय मनापासून त्या ठिकाणी हे गीत सादर केलं. म्हणजे कोणतंही गीत सादर करण्यासाठी ते मनातून आतून आलं पाहिजे, त्याला कृत्रिमरित्या आपल्याला शो करता येत नाही. मला वाटतं अतिशय सुंदर असं या सर्व मुलींचं दीपक दादाचं अतिशय मनापासून कौतुक. मला वाटतं पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. एक सूचना आहे की आपला सांस्कृतिक कार्यक्रम जो होणार आहे, ह्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्या सहभागी मुलं आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांनी पहिल्यांदा आपली नावं या ठिकाणी आपल्या स्टेजच्या बाजूला आपण त्या ठिकाणी प्रभाकर दादा आहेत, तर प्रभाकर दादाकडे आपण देणार आहोत, त्याची आपण नोंद करणार आहोत. कारण आम्हाला पुढील कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आपण त्याची आपण आपल्याला तो कार्यक्रम पुढे आपला कसा होत जाईल. मला वाटतं अतिशय सुंदर असं गीत या ठिकाणी आपण सादर केलं, त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक, धन्यवाद. यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आदिवासी समाजसेवक श्रावण मावळे यांना. आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी अखिल भारतीय आदिवासी वारली समाज सेवा संस्था चे अध्यक्ष श्रीयुत दत्तात्रय भोळे साहेबांचा या ठिकाणी सन्मानचिन्ह आणि शाल देऊन या ठिकाणी सत्कार करताना श्रावण मोळे मामा. धन्यवाद दादा. माझं नाव मनस्वी पवार. मी पातलीपाडा येथे राहते. व्यासपीठावरील मान्यवर व इथे जमलेले माझे सर्व माता बंधू भगिनी, आज येथे आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती निमित्त मी आदिवासी संस्कृतीवर भाषण बोलणार आहे. आदी म्हणजे आधीपासून, वासी म्हणजे निवास करणारे, आदिम काळापासून वास करणारे, म्हणून त्यांना आदिवासी असे म्हटले जाते. एकेकाळी आपला हा समाज अत्यंत सक्षम होता, परंतु भारतामध्ये इंग्रजांचे राज्य आल्यानंतर या समाजाचे इंग्रजांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये शोषण केले. त्यामुळे आदिवासी समाजाची आर्थिक परिस्थिती ढासळली. आदिवासी जमाती मुख्यत्वे करून डोंगराळ प्रदेशामध्ये राहत असल्याचे दिसते. निसर्गाविषयी विशेष आवड असणारा हा आपला आदिवासी समाज निसर्गाची पूजा करतो, म्हणजेच निसर्ग पूजक आहे. या जमातीमध्ये देखील आता शिक्षणाचा प्रसार होऊ लागलेला आहे. त्यामुळे हे लोक देखील आता विविध नोकऱ्यांमध्ये व धंद्यांमध्ये कार्यरत असलेले आहेत. आदिवासी लोकांसाठी भारत आणि राज्यामधील शासनाने विविध प्रकारच्या योजना सुरू केलेल्या आहेत. प्राचीन काळापासून आदिवासी भिंतींवर चित्रे काढत आले आहेत. आजही आदिवासी भागात धार्मिक कल्पनांशी निगडीत अशी सुशोभित नमुन्यांची भिंती चित्रे आदिवासी स्त्रिया सणावाराच्या निमित्ताने काढतात. या चित्रातील आजूबाजूच्या परिसरात वृक्षवेली, नदी, पहाड, जंगल, निसर्ग इत्यादी विषय घेऊन भिंती रंगविल्या जातात. आज वारली रंगचित्रे म्हणजेच वारली पेंटिंग काढण्याची परंपरा ठाणे जिल्ह्यातील वारली लोकांनी जपलेली आहे. आदिवासी समाज उत्सवप्रिय आहे, तसेच या समाजात नृत्यालाही फार मोठे स्थान आहे. निसर्ग पूजक आदिवासी समाजात होळी, नवीन आलेले पीक व इतर प्रसंगाच्या उत्सवात तारपा नृत्य केला जातो. ही आदिवासी लोकांची संस्कृती आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपत आहे. माझी संस्कृती, माझा अभिमान, मी आदिवासी, माझा स्वाभिमान. जय आदिवासी, जय जोहार. थँक्यू. आज तर मोठ्या कामावर
चमचम पायाला बैठा तुझ्या चमचम रे चमचम ना करपेच्या टिक्यावर चमचम रे चमचम बाबाजी त्याला असणार बाबाजी तुझं नवड त्याला नवड मात्र रे नाचू बाबाजी त्याला असणार बाबाजी तुझं नवड त्याला नवड मात्र रे नाचू जोरात एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी आदिवासी संस्कृतीचे गाढे अभ्यासक ज्यांची ओळख आहे कोकणीपाडा येथील आपले आजचे आमंत्रित पाहुणे यांचा सत्कार होताना आपली आदिवासी संस्कृती आपण सोडून चालणार नाही आणि टिकवली पाहिजे. आज आपल्याला मोठमोठे आकडे होतात. आपले संविधानिक अधिकार आहेत ते डावलले जातात. त्याचे जनक जयपाल सिंह मुंडा यांच्याबरोबर होते आणि हे संविधान या संविधानावरती या राज्यघटनेवरती संपूर्ण भारत देशाचा राज्यकारभार चालतो.
गरबानाचा या जंगपुरी शुभून दिसल बिस आपली जोडी गरबानाचा या जंगपुऱ्या शुभून दिसल बिस आपला जोडा होय रे तुझी माले सवय झाली गो होय रे तुझी सवय झाली आपल्यासाठी पालघर मंडळ आलेले आहेत आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत या छोट्या चिमुकल्यांसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा कंजूसी करू नका तुमच्याकडे काय मागत नाही ते फक्त टाळ्याची अपेक्षा आहे टाळ्या वाजवायला लागत की काय हा चुकून पडलं खूप गाणे आपण बघतो युट्यूब वरती तुम्ही बघितले असेल कोळी गीत होती याचा पगडा आपल्यावर होता पण आजचा जमाना खूप बदललेला आहे आज बघितलं तर आपल्या पालघरमध्येच नव्हे ठाण्यामध्येच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त गाणी वाजतात ती फक्त आपली आदिवासी गाणी वाजतात खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आणि असेच आपले आदिवासी कलाकार या ठिकाणी पालघरहून खास आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत सर्वप्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देतो 2 वर्षापूर्वी एक गाणं आलं होतं देवाकड काय मागू आमचे आयल काय सांगू देवाकड काय सांगू आमचे आयल काय सांगू
न फिरलीस ग तू माझे पाठी, न फिरलीस ग तू माझे पाठी, रंजू वेडा झालो तुझ्यासाठी, रंजू वेडा झालो तुझ्यासाठी. सगळ्यांनी गाणं बघितलं असेल. खरोखरच या गाण्याने सगळ्या महाराष्ट्राला वेळ लावलं आणि रातोरात हे गाणं अगदी सुपर डुपर हिट झालं. तर या ठिकाणी देवाकडे काही मागू आमचे आहे. यानंतर पालघरमध्ये खरी संगीताला सुरुवात करून यांनी उघड लावून केली आणि अनेक असे गाण्यांना संगीत दिलं. या अशा अनेक गाण्यांचे संगीतकार तथा गीतकार तथा गायक म्हणून जे नावारूपास आले आणि पालघरमध्ये खरोखरच यांनी या युट्यूबच्या माध्यमातून खरोखर जी कलाकार होते त्यांना पुढे आणण्याचं असे प्रसिद्ध संगीतकार मुंबईची पण कोणी गाणं बघितलं असेल या गाण्याचे संगीतकार बबलू पाटील. मी याला विनंती करतो की त्यांनी रंगमंचाला जोरदार टाळ्या वाजवायचे संगीतकाराचे बबलू पाटील. जोरदार त्याने स्वागत करूया बबलू पाटील यांचं पुन्हा एकदा. याच्यानंतर त्यांचे सहकारी मी विकास गोरखडा यांना सुद्धा विनंती करतो की यांनी सुद्धा रंगमंचावर यायचं आहे. बबलू पाटील यांचे सहकारी आहेत आणि हमेशा या संगीत क्षेत्रामध्ये त्यांचा अगदी मोलाचा वाटा आहे. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. जोरदार टाळ्या होऊन जाऊया विकास गोरखडा यांच्यासाठी. असं एक गाणं आलं होतं आणि या गाण्याने अगदी सगळ्यांना वेळ लावलं. दिल मेरी सुखी आणि या गाण्याचे कलाकार राजाबाबू आहेतच, पण त्याच्याबरोबर ज्या कलाकारांनी या गाण्याला साथ दिली अशी सगळ्यांची आवडती अभिनेत्री सरस्वती सातवी या ठिकाणी मी विनंती करतो की सुद्धा रंगमंचावर यायचंय. सरस्वती सातवी याच्यानंतर अगदी सुरुवातीपासून एक सुप्रसिद्ध असा कलाकार ढोलक्या तोरणा आणि या सिडीच्या अल्बमपासून प्रसिद्धी झालेला चुलीवर टोक पटनाचा, त्याच्यानंतर चुली तो फाटायलो असे या गाण्याचे गीतकार गायक हेमंत मारे या ठिकाणी उपस्थित. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर जोरदार गाण्याचे स्वागत करूया. हेमंत मारे धन्यवाद. याच्यानंतर एक नाव होतं आणि या गाण्याने खरोखरच ओळखलं गेलं अशी एक कलाकार या ठिकाणी उपस्थित आहे. भाकरीची भाकर आहे उडदाची डाळ सगळ्यांना माहित आहे. तर या गाण्याची प्रसिद्ध झालेली पायल वाटा या ठिकाणी विनंती करतो कोणी रंगमंचावर पायल वाटा जोरदार गाणे स्वागत करूया पायल वाटा यांचं. एक असं गाणं म्हणलं मुंबई बाजार तुला मी पाहिलं आवाज आणि ठाणे बाजारात तुला मी पाहिलं आणि या गाण्याचे गायक प्रकाश कर्वे आणि शोभना भावे या दोघांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचं. प्रकाश कर्वे
डोंगर साजनी बघितलं का सगळ्यांनी? हो, आणि ह्या गाण्याचे कलाकार साक्षी डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. तिला विनंती करतो की तुम्ही कार्यक्रमाच्या आनंद साक्षी डोंगरे. साक्षी डोंगरे जोरदार टाइमिंग स्वागत करूया साक्षी डोंगरेचं. ठिकाणी दिनेश गोविंद आहेत, त्यांना विनंती करतो ठिकाणी पुन्हा एकदा आमच्यासोबत रंगमंचावर यायचे दिनेश गोविंद. कृपया आपण सुद्धा रंगमंचावर यायचंय दिनेश गोविंद. याच्यानंतर या ठिकाणी तुझ्या भूमी एक आपल्याच ठाण्याचे कलाकार आहे, ठाण्यामध्येच राहते. मीला विनंती करतो की तुम्ही सुद्धा रंगमंचावर यायचं नाही. तुमचा प्रेम कमी दिसतोय. धन्यवाद. याच्यानंतर तुझ्यासाठी झालो मी देवाना या गाण्याची गायिका उपस्थित आहे. मला विनंती करतो तुम्ही सुद्धा रंगमंचावर जोरदार टाळी स्वागत करूया दामणीचं. ही जी सगळी गाणी होतं आपल्या सगळ्या गाण्याचं कैद करतात सिनेमॅटोग्राफर म्हणून ज्याची ओळख आहे महेंद्र झोप मूर्त हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा रंगमंचावर यायचं आहे. आणि या ठिकाणी जयेंद्र घोगडा आणि दर्शा घोटे यांची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. मी यांना सुद्धा विनंती करतो की या सगळ्यांनी या ठिकाणी रंगमंचावर यायचं आहे. पुष्पा सागर त्याचबरोबर अस्मिता वंजारा, अर्चना रावते हे सगळे कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांना मी विनंती करतो की या सगळ्यांनी या ठिकाणी रंगमंचावर यायचं आहे आणि त्या सगळ्यांचा परफॉर्मन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणारच आहे. सगळे कलाकार खास पालघरहून या ठिकाणी आलेले आहेत. चला 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 आज नाचाया जाऊया, चला 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 आज नाचाया जाऊया.
ना हिरवा देवाला नमन करूया, धन्वंतरी मातेच्या पाया आधी पडूया. हिरवा देवाला नमन करूया, धन्वंतरी मातेच्या पाया आधी पडूया. जीवन आपलं पाखरावानी, जीवन आपलं पाखरावानी, त्याच दुनियेत रंगून जाऊया. हे चला 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 आज नाचाया जाऊया, चला 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 आज नाचाया जाऊया, चला 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 आज नाचाया जाऊया. धन्यवाद. तुझीच आठवण येते मला, आलोय जवसी कामावरची तुझीच आठवण येते मला. जेव्हा होतो वसईला तेव्हा तुझ्यावर प्रेम झाला, होतो कामावर वसईला तेव्हा तुझ्यावर प्रेम झाला. पावसाळा आंबही निघालाय काळा काळा, अरे ऐनाचा पावसाळा आंबही निघालाय काळा काळा. उभून राहिलाय आखातळा पाणी लागत शेळा शेळा, तुंबून राहिलाय आखातळा पाणी लागत शेळा शेळा. शेळा 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 झिम 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 पाणी पडत सुटल्या कशा. झिम 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 पाणी पडत कोणा कशा रड. चलने दाजी कोणीकडे मागून पाहू दुनीकडे.
सगळ्यांना विनंती आहे, आपण साईडला व्हायचंय, आपण साईडला व्हायचं विनंती सर्वांना. आमचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आम्ही आता पोहोचलोय आमच्या इराणदारीमध्ये आणि आमच्या समाजाच्या सगळ्या कलाकार लोकांना आम्ही भेटलो. त्यांचे फोटो पण काढले. ते तुम्हाला बघायचे असेल तर इंस्टावर फॉलो करा आमच्या सगळ्यांना. तर भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या ब्लॉग मध्ये लवकरच. चला तिथपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका. चला गुड नाईट.